नमस्कार. मी शरद कुलकर्णी. तुम्ही पाहत आहात चॅनल मी सनातनी. आज मी सनातन धर्म या विषयावर बोलणार आहे. आता सनातन धर्म म्हटलं की अनेकांचा गैरसमज आहे की सनातन धर्म म्हणजे ब्राह्मणवाद, ब्राह्मण धर्म. हा केवळ गैरसमज आहे. वास्तविक ब्राह्मणवाद हा सनातन धर्माचा सर्वात मोठा शत्रू आहे. बाकी सारे दुय्यम आहेत, गौण आहेत. आता हा गैरसमज जरी असला तरी आजपर्यंत ब्राह्मणवादामुळे समाजाचं, देशाचं अतोनात नुकसान झालंय. हे कोणी नाकारू शकत नाही. हे नुकसान मान्य करावं लागेल, याविषयी दोमत होऊ शकत नाही. असं जरी असलं तरी आज देशाला स्वातंत्र्य मिळून 74 वर्ष झालेत. संविधान लागू होऊन 74 वर्ष झालेत. आजचे राज्यकर्ते समाजाचं, देशाचं किती काय भलं करतायत. कालचा ब्राह्मणवाद, आजचे राज्यकर्ते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आम्हाला आज नाही उद्या, उद्या नाही परवा नव्याने मुळापासून सुरुवात करावी लागेल. त्यासाठी हा प्रयत्न कृपया लक्षात घ्या, सहकार्य करा. मला तुमच्या शुभेच्छांची नितांत गरज आहे. सनातन धर्म, अगोदर आपण याचा अर्थ बघूया. सनातन धर्म, सनातन म्हणजे कधीही नष्ट न होणारा, आणि धर्म म्हणजे सद्विचार आणि सत्कर्म. बस एवढी सहज आणि सोपी व्याख्या आहे. मला किचकट व्याख्यामध्ये पडायचं नाही. कोणाला पडायचं असेल त्यांनी पडावं. कधीही नष्ट न होणारा सद्विचार आणि सत्कर्म म्हणजे सनातन धर्म. मग आता सनातन धर्म काय सांगतो? मानवी जीवन हे सत्याच्या पायावर उभं असलं पाहिजे. प्रत्येकाने, कोणी दोन वेगळ्या व्यक्ती असोत, दोन समाज असोत, दोन धर्म असोत, दोन वेगळे देश असोत, प्रत्येकाने एक दुसऱ्याशी जोडून घेतलं पाहिजे. आपण याला नमस्कार म्हणतो. हा नमस्कार म्हणजे भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे, प्रातिनिधिक आहे. नमस्कार. प्रत्येकाने एक दुसऱ्याशी जोडून घेतलं पाहिजे. परस्पर विश्वास आणि सहकार्य प्रस्थापित केलं पाहिजे. कुणीही गुणदोषांमध्ये पक्षपात, भेदभाव करू नये. प्रत्येकाने परहिताला प्राधान्य दिलं पाहिजे. याचं नाव स्वधर्म. हा स्वधर्म म्हणजे केवळ सद्व्यवहार आहे. बस, याच्या पलीकडे काही नाही. या 4 गोष्टी म्हणजे स्वधर्म. आता मला सांगा, हा स्वधर्म म्हणजे सद्व्यवहार कुणी नाकारू शकतो का? तुम्ही कुठल्या जातीचे आहात, कुठल्या धर्माचे आहात, कुठल्या देशाचे आहात, हा स्वधर्म म्हणजे सद्व्यवहार नाकारू शकता? कोणीही व्यक्ती असो, समाज असो, कोणता धर्म अथवा देश असो, सत्याचं महत्व नाकारलंय का? सत्याचा पुरस्कार सगळेच करतात. आम्ही परस्पर विश्वास आणि सहकार्य प्रस्थापित केल्याशिवाय अर्थार्जन करू शकतो का? व्यापार, उद्योग, धंदा करू शकतो का? कोणताही देश असो, अर्थव्यवस्था चालू शकते का? नाही.
आम्ही प्रत्येकाने परहिताला प्राधान्य दिल्याशिवाय प्रेम, दया, क्षमा, शांती, न्याय, समता, जे सर्व प्रकारचे दैवीय गुण आहेत, जे सर्व धर्मांमध्ये सांगितलेले, आम्ही या गुणांशी नातं सांगू शकतो का? आम्ही कोणत्याही एका गुणांशी, दैवीय तत्वांशी नातं सांगू शकत नाही. दैवीय तत्वांशी नातं सांगायचं असेल तर आम्हाला परहिताला प्राधान्य द्यावंच लागेल, म्हणजेच स्वधर्म आचरण करावं लागेल. जिथे स्वधर्म म्हणजे सद्व्यवहार संपला किंवा नाकारला गेला, तिथे तिथे कलह पाहायला मिळतो. कलह, भांडण तंटा पाहायला मिळतो. आपण अगोदर आपल्या घरामध्ये बघूया. माझं घर, तुमचं घर, कोणत्याही जातीचं घर असो, कोणत्याही धर्माचं घर असो, कुठल्याही देशातलं घर असू दे, कलह आहे की नाही? स्वधर्म नाकारला, कलह सुरू झाला. स्वधर्म आचरण केलं याचा अर्थ परस्पर विश्वास आहे, सहकार्य आहे आणि प्रत्येक जण परहिताला प्राधान्य देतोय, म्हणजे प्रत्येक जण एक दुसऱ्याची काळजी घेतोय, म्हणजेच स्वधर्म. हे स्वधर्म आचरण ज्या घरात होतं त्या घरामध्ये सुख आहे, समाधान आहे, समृद्धी आहे. मग ते घर गरिबाचं पण असू शकतं. पण ज्या घरामध्ये स्वधर्म म्हणजे सद्व्यवहार नाही, त्या प्रत्येक घरामध्ये आम्हाला कलह, भांडण तंटा पाहायला मिळतो. हा कलह कोणत्या स्वरूपाचा असतो? मुख्यत्वे 3 संबंध आहेत: सासू सून, पती पत्नी आणि 2 भाऊ. या 3 संबंधांमध्ये मुख्यत्वे करून कलह, भांडण तंटा पाहायला मिळतो. का बरं? कुणाला तरी काहीतरी जास्त मिळवायचं असतं. सासू, मोठा भाऊ, पती किंवा पत्नी, ते वर्चस्व मिळवायचं तरी असतो किंवा वर्चस्व राखायचं तरी असतो. ते कोणीतरी एक बाजू कमजोर असते. छोटा भाऊ किंवा नवीन विवाह करून आलेली वधू, पत्नी, सून, न्याय मिळवायचा असतो, न्याय पाहिजे असतो. कुणाला काहीतरी जास्त पाहिजे, कुणाला वर्चस्व मिळवायचे, कुणाला राखायचे, कुणाला न्याय पाहिजे. याच्या पलीकडे काही कारण दिसतं का? ज्या घरामध्ये कलह आहे, भांडण तंटा आहे, यापेक्षा वेगळं कारण तुम्हाला दिसतं का? नाही दिसणार, नाही दिसणार. हा कलह होत राहतो, भांडण तंटा होत राहतो, जोपर्यंत नुकसान अंगाशी येत नाही तोपर्यंत. नुकसान अंगाशी आलं, नुकसान सोसावं लागलं की मग जाऊ दे, घ्या समजून. म्हणजे नुकसान अंगाशी आल्याशिवाय सामंजस्य निर्माण होत नाही. आता नुकसान अंगाशी आलं, नुकसान सोसावं लागलं, त्याच्यानंतर जर सामंजस्याची भाषा करणार असू तर त्या सामंजस्याला नैतिक मूल्यांचा आधार आहे का? नाही, मुळीच नाही. सामंजस्याला नैतिक मूल्यांचा आधार नसेल तर त्या सामंजस्यावर किती विश्वास ठेवायचा? किती विश्वास ठेवायचा? ज्या गोष्टी घरात, त्याच गोष्टी घराच्या बाहेर, समाजामध्ये, देशामध्ये आणि जगामध्ये. मला काही वेगळं सापडत नाही. मला कोणतीच गोष्ट वेगळी सापडत नाही. तुम्हाला सापडत असेल, तुम्हाला काहीतरी वेगळं दिसत असेल तर मला सांगा, मी समजून घ्यायला तयार आहे. बळी तोच कानपिढी.
हाच व्यवहार चालू आहे. बळी तोच काम पण. आता घरात आणि घराबाहेर एक मुख्य फरक आहे, मान्य करावं लागेल. ज्या घरामध्ये कलह आहे, भांडण तंटा आहे, हे घर कुठल्याही एकाच जातीचं, एकाच धर्माचं असू शकतं. पण घराबाहेर मात्र असं नसतं. घराबाहेर सगळेजण वेगवेगळ्या जातीचे लोक आहेत, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या देशाचे लोक आहेत, भिन्न भिन्न विचारांचे लोक आहेत. घरामध्ये सगळे एकाच जातीचे, एकाच धर्माचे. आता बाहेर, घराच्या बाहेर, समाजामध्ये, देशामध्ये किंवा जगामध्ये जो काही कलह, भांडण तंटा पाहायला मिळतो, तो मुख्यत्वे राजकीय स्वरूपाचा आहे. राजकीय स्वरूपाचा आहे, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. केवळ राजकारण. कुणाला राजकीय वर्चस्व मिळवायचंय, कुणाला राजकीय वर्चस्व राखायचंय. खरोखरीच कुणाला न्याय पाहिजे असतो, अगदी खरोखर. पण इथे एक दुर्दैवाची गोष्ट आहे की न्याय मागणारे कधी अन्याय करायला सुरुवात करतात हे काही लक्षात येत नाही. आता ती गोष्ट दुय्यम आहे, क्षुल्लक आहे. कुणाला तरी राजकीय वर्चस्व मिळवायचंय, कुणाला तरी राजकीय वर्चस्व राखायचंय. आता याच्यामध्ये लोकही सहभागी आहेत, हे अमान्य करून चालणार नाही. याविषयी दुमत होऊ नये. राजकारणाचं एकूण स्वरूप बघितलं ना तर एक गोष्ट लक्षात येते. सुरक्षित लोक असुरक्षित लोकांना जगणं हराम करतायत. सुरक्षित लोक असुरक्षित लोकांना भरडून काढतायत. आणि असुरक्षित लोक जातीय अस्मिता, धार्मिक प्रतिष्ठा, या अशा गोष्टींपायी सुरक्षित लोकांना सामील होत आहेत. ही मानवी जीवनाची शोकांतिका आहे. ही मानवी जीवनाची शोकांतिका आहे. या राजकारणावर किती बोलायचं, विषय मोठा आहे. तुर्तास राजकारणाचा मूळ अर्थ तर आपल्याला बघावाच लागेल. कुणाला तरी राजकीय वर्चस्व मिळवायचंय, कुणाला तरी राखायचंय, या धांदात राजकारणाचा मूळ अर्थ, उद्देश लुप्त झाला, गायब झाला. सगळे कलह आणि भांडण तंटा कधी संपेल का? नाही. अगोदर आम्हाला राजकारणाचा मूळ अर्थ बघितला पाहिजे. राजकारण म्हणजे साधन संपत्तीचं व्यवस्थापन आणि संरक्षण. अन्य गोष्टी आहेतच, त्या आपण नंतर बघू. आत्ता फक्त गरजेपुरती चर्चा करूया. वेळेची मर्यादा पण राखायची आहे. उपलब्ध साधन संपत्तीचं व्यवस्थापन आणि संरक्षण म्हणजे राजकारण. आपल्याकडे उदाहरण आहे, आपल्या स्वतःच देशातलं आणि महाराष्ट्रातलं छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्य. किती उत्तम उदाहरण आहे. सगळे खाऊन पिऊन सुखी, काही समस्या नाही. समस्या असेल तर ती एकच, ब्राह्मणवाद. बस, दुसरी काही समस्याच नाही. आता हे आपल्याकडचं उदाहरण झालं. आता सद्य परिस्थितीतलं ताजं उदाहरण पाहिलं पाहिजे, बघावं लागेल. मी पाहतो दुबईकडे. आता दुबई म्हणजे काय देश नव्हे, दुबई एक शहर आहे. शहर 30 वर्षापूर्वी या दुबईमध्ये काय होतं? काही नव्हतं, काहीच नव्हतं. आज वाळवंट होता, वाळवंट. दुबई म्हणजे वाळवंट. आता दुबई म्हणजे तेलाचा देश, हे सगळेजण म्हटलं जातं. पण दुबईच्या अर्थव्यवस्थेमध्ये तेलाचा वाटा फक्त 6% आहे. 94%
94% अर्थव्यवस्था ही उपलब्ध साधन संपत्तीच्या व्यवस्थापनावर उभी आहे. उद्या तेच संपलं तरी दुबईच्या केसालाही धक्का लागू शकत नाही. याला म्हणतात उपलब्ध साधन संपत्तीचं व्यवस्थापन. वाळवंटामध्ये स्वर्ग उभा केलाय. या स्वर्गाचं किती वर्णन करावं तेवढं कमी आहे. पैसे कुठं खर्च करायचे प्रश्न पडतोय. वाळवंटामध्ये स्वर्ग उभा केलाय. मूळ दुबईतले स्थानिक रहिवासी, मूळ दुबईकर स्थानिक रहिवासी हे फक्त 15 ते 20% आहेत. दुबईमध्ये 50% तर भारतीयच आहेत आणि बाकी पाकिस्तान, बांगलादेश वगैरे 30%. मूळ दुबईकर फक्त 15 ते 20% आहेत. तुम्ही या, काम करा, मोजून पैसे घ्या. राजकारणात हस्तक्षेप नाही. याला म्हणतात संरक्षण. उपलब्ध साधन संपत्तीचं व्यवस्थापन आणि संरक्षण म्हणजे राजकारण. आमच्याकडे काय आहे? आम्ही स्वर्गाचा वाळवंट करतोय. स्वर्गाचा वाळवंट करतोय. बोलायचं लोकांच्या मनासारखं, करायचं स्वतःच्या मनासारखं. बस. जाती जाती जणू राजकीय विभाजन झालंय की काय असं म्हटलं तरी चालेल. समाजाच्या तोडफोडीवर सगळं राजकारण उभं आहे हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आज नाही उद्या लक्षात घ्यावं लागेल. आम्ही स्वर्गाचा वाळवंट करतोय हे आज नाही उद्या, उद्या नाही परवा आम्हाला लक्षात घ्यावं लागेल. पुन्हा नव्याने आम्हाला सुरुवात करावी लागणार आहे. प्रत्येकाने एक दुसऱ्याशी जोडून घेतल्याशिवाय, संवाद सुरू झाल्याशिवाय कोणतीही निर्मिती होणार नाहीये. कुठलीही समस्या संपणार नाही. समस्या संपायच्या असतील तर संवाद व्हावा लागेल आणि संवादासाठी प्रत्येकाने एक दुसऱ्याशी जोडून घ्यावं लागेल. म्हणजेच स्वधर्म आचरण करावं लागेल. स्वधर्माच्या पायावरच समृद्ध लोकशाही उभी राहू शकते. याविषयी दुमत होऊ शकत नाही. होणार असेल तर ही दुर्दैवाची गोष्ट असेल. असो, आता केवळ लोकशाही प्रस्थापित करून काय होतं? केवळ लोकशाहीला काही अर्थ आहे का? माझ्या मते काही अर्थ नाही. लोकशाहीला मानवतेचा ओलावा पाहिजे. लोकशाहीला मानवतेचा मुलामा पाहिजे. मग आता मानवता म्हणजे काय? फार अवघड काहीच नाही आहे. आमच्याकडे धारणा आहेत, वैदिक धारणा आहेत. याच्याही पुढे जाऊन असं म्हणावं लागेल की वेदांची सर्वोच्च आज्ञा, वेदांची सर्वोच्च आज्ञा आहे. ईश्वर प्रत्येक जीवमात्रामध्ये, निसर्गामध्ये, चराचरामध्ये अंश रूपाने, समान भावाने विद्यमान आहे. ईश्वराचा हा अंश म्हणजेच आत्मा. हा आत्मा म्हणजेच ब्रह्मतत्व. ब्रह्मतत्व सर्वव्यापक आहे. याच्यापासून कोणीही अलिप्त नाही. म्हणून प्रत्येकाने, दोन वेगळे कुणी का असेनात, प्रत्येकाने एक दुसऱ्याशी कृतज्ञता राखली पाहिजे. या कृतज्ञतेने परिपूर्ण असं स्वधर्म आचरण केलं पाहिजे.
कृतज्ञतेने परिपूर्ण असं स्वधर्म आचरण म्हणजेच सनातन धर्म. सनातन धर्म. प्रत्येकाने एक दुसऱ्याशी कृतज्ञता राखली पाहिजे. हे सर्वोच्च कर्मकांड आहे. सर्वोच्च कर्मकांड. यापेक्षा श्रेष्ठ कर्मकांड दुसरं कोणतंही नाही. आता कर्मकांड हा संस्कारांचा भाग आहे आणि संस्कार म्हणजेच संस्कृतीचा भाग आहे. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कर्मकांड म्हणजे धर्म नव्हे. कर्मकांड म्हणजे धर्म नव्हे. हा वैचारिक भ्रष्टाचार आहे. वैचारिक भ्रष्टाचार आहे. हा ब्राह्मणवाद आहे. ब्राह्मणवाद आहे. कर्मकांड म्हणजे धर्म नव्हे. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कर्मकांड म्हणजे हा संस्कारांचा भाग आहे. व्यक्तिगत आणि सामूहिक संस्कारांचा भाग म्हणजे कर्मकांड आणि कर्मकांड म्हणजे संस्कृती. आमच्याकडे जे काही साहित्य आहे ते सत्यनारायणाची पूजा असेल, महिलांचं पुरुषांचं कोणतंही व्रत असेल, सगळीकडे या 4 गोष्टीच रुजवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येकाने परहिताला प्राधान्य दिलं पाहिजे. स्वार्थ आणि अहंकाराचा त्याग केला पाहिजे. कुणीही गुणदोषांमध्ये पक्षपात भेदभाव करू नये. गुणदोषांमध्ये पक्षपात भेदभाव न करता प्रत्येकाने एक दुसऱ्याशी जोडून घेतलं पाहिजे. प्रत्येकाने परहिताला प्राधान्य दिलं पाहिजे. हे सांगण्यासाठीच सगळं कर्मकांड आहे. त्या 18 पुराणं असोत, सत्यनारायणाची पूजा अथवा कुठलंही व्रत असो, कुठलाही ग्रंथ असो, उपनिषद मानवी जीवनाचं चरित्र आणि चारित्र्य आहे. याच्या पलीकडे काय नाही. कर्मकांड हा व्यक्तिगत आणि सामूहिक संस्कारांचा भाग आहे. हा सामूहिक संस्कार म्हणजेच कर्मकांड आणि संस्कृती. सगळी गल्लत इथेच झाली. सगळी गल्लत इथेच झाली. मी यालाच ब्राह्मणवाद म्हणतो. मी यालाच ब्राह्मणवाद म्हणतो. कर्मकांड म्हणजे धर्म बनून गेला. हा वैचारिक भ्रष्टाचार आहे. हा ब्राह्मणवाद आहे. मी यालाच ब्राह्मणवाद म्हणतो. सगळी गल्लत, सर्व प्रकारचे अनर्थ इथेच निर्माण झाले. आता हे कधी निर्माण झाले हे मला तरी नक्की काही सांगता येणार नाही. नाही सांगता येणार. सर्व प्रकारचे अनर्थ इथेच निर्माण झाले. ब्रह्मतत्व, उच्च नीच, स्पृश्य अस्पृश्य, गरीब श्रीमंत, लहान मोठा, आमका ढमका असा भेदभाव, पक्षपात कसा काय होऊ शकतो? ब्रह्मतत्व सर्वव्यापक आहे ना. मग स्पृश्य अस्पृश्य आलं कुठून? हा वैचारिक भ्रष्टाचार आहे. हा ब्राह्मणवाद आहे. या ब्राह्मणवादाने ब्रह्मतत्वाचा घात केला. घात केला. हा खूप मोठा विषय आहे. आपण फक्त गरजेपुरती आत्ता चर्चा करूया. वेळेची मर्यादा पण राखायची आहे. सर्व प्रकारचे अनर्थ इथेच निर्माण झाले. यापैकी एक अनर्थ विषमता. या विषमतेने आज ब्राह्मण द्वेष निर्माण झाला.
आता ह्या ब्राह्मण द्वेषाचं स्वरूप इतकं मोठं आहे, कालौघात ब्राह्मण वर्ग हाच शूद्र बनून गेलाय. शूद्र, आम्हाला तुमचं काही ऐकायचं नाही, तुमचं ठेवा तुमच्याकडे, आम्हाला तुमच्याशी काही मतलब नाही, आम्हाला तुमचं काही ऐकायचं नाही, राहा तुम्ही तुमच्या ठिकाणी. कालौघात ब्राह्मण वर्ग हा शूद्र बनून गेलाय. असं ब्रह्मतत्वाचा घात केला. हा घात रोखण्याचा सर्वप्रथम प्रयत्न संत ज्ञानेश्वरांनी केलाय. रेड्यामुखी वेद वदवले. मला तर हसावं की रडावं तेच कळत नाही. आता त्या क्षणापर्यंत ज्ञानेश्वरांची ओळख पटली नसेल, हरकत नाही. ब्राह्मणवादाला माणसाची भाषा कळाली नाही, जनावराची भाषा कळाली, रेड्याची भाषा कळाली. रेड्याला सांगावं लागलं ब्रह्मतत्व समान आहे, ब्रह्मतत्व सर्वव्यापक आहे. हे रेड्याला सांगावं लागलं, जनावराला सांगावं लागलं, तेव्हा आम्हाला कळालं. मग आता मला सांगा, हसावं की रडावं? संत ज्ञानेश्वरांनंतर संत एकनाथ, संत तुकाराम, संत रामदास, संत रामदासांनी किती खरडपट्टी काढली आहे. भारतवर्षातले एकमेव राजे, भारतवर्षातला एकमेव राजे छत्रपती शिवाजी महाराज. ब्राह्मणवादाला जागा दाखवून द्यावी लागली, शास्त्राच्या आधारे नाही, कायद्याच्या आधारे. कायदा सांगावा लागला, तुम्ही तुमच्या ठिकाणी राहा, आम्ही आमच्या ठिकाणी. तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करू. ब्राह्मणवादाला प्रतिबंध घालणारा भारतातला एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज. आता त्या काळानंतर अनेकांनी ब्राह्मणवादाला विरोध केलाय, बरं का. मग आपण आता एक प्रसिद्ध उदाहरण बघतोय मी. अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं उदाहरण माझ्या आवडीचं आहे. महाडला मनुस्मृतीचं दहनच करून टाकलं. काय चुकलं? काय चुकलं? पाणी ही नैसर्गिक संपत्ती आहे ना. मग नैसर्गिक संपत्तीवर सर्वांचा समान अधिकार असायला पाहिजे ना. पाणी ही नैसर्गिक संपत्ती आहे. आणि शास्त्रांची गोष्ट करायची असेल, धर्माची गोष्ट करायची असेल, तर ब्रह्मतत्व तुमच्यामध्ये त्यांच्यामध्ये सारखंच आहे की. या ब्रह्मतत्वामध्ये भेदभाव कसा काय करू शकता? ब्रह्मतत्वामध्ये पक्षपात कसा काय करू शकता? धर्माच्या आधारे, शास्त्राच्या आधारे तुम्ही पाणी म्हणजे जीवन कसं काय नाकारू शकता? मनुस्मृतीमध्येच एक श्लोक आहे, धर्म परिवर्तनीय आहे. काळ, वेळ, परिस्थितीनुरूप नियमांमध्ये बदल झाला पाहिजे. कधी करणार? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अन्याय नाकारला, मनुस्मृतीचं दहनच केलं. काय चुकलं? ब्राह्मणवादाने ब्रह्मतत्वाचा घात केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त आणि फक्त अंत्यविधी केलाय. अंत्यविधी हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. याच्यामध्ये तोंड वाकडं करायचं काही गरजच नाहीये. नाराज होणं, चुकीचं ठरवणं याच्यासारखं काहीच नाहीये. आजही आमचा गणपती बाटतोच आहे.
आजही आमचा गणपती बाटतोच आहे. आता याला काय म्हणावं? आजही आमचा गणपती बाटतोच आहे. ब्राह्मण महासंघ संविधानाच्या आधारे समर्थन करतोच आहे. काय म्हणायचं याला? याला काय म्हणायचं? ब्राह्मण महासंघाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या आंदोलनामध्ये काय काय भाषणं केली होती ती जरा तपासून पाहण्याची गरज आहे. बरं का? तपासून पाहण्याची गरज आहे. तर इथे पहिली गोष्ट पाहावी लागते की संत ज्ञानेश्वर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांच्या मागणीमध्ये काय फरक होता, काय फरक आहे. आणि आता दुसरी ही गोष्ट, गणपती बाटतो, गणपती बाटला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या आंदोलनामध्ये काय काय सावधानतेचे इशारे दिलेत ती भाषणं तपासून पाहण्याची गरज आहे. मी ब्राह्मण महासंघाला जरा स्पष्टच विचारतो की ती भाषणं तुम्ही तपासून पहा आणि मग सांगा, नंतर सांगा की आम्ही आमच्याच कर्माने, आम्ही आमच्याच पायावर अजून किती धोंडे पाडून घ्यायचेत, आम्ही आमच्याच हाताने आमच्याच पायावर किती धोंडे पाडून घेणार, आम्ही आमच्याच कर्माने ब्राह्मण द्वेषाला किती उजाळा द्यायचा, नाही का? ते भाषण तपासून बघा आणि मग सांगा, मग ठरवा. आम्ही आमच्याच कर्माने कुठवर ब्राह्मण द्वेषाला उजाळा देत राहायचं. ब्राह्मण वर्गाने किंवा ज्या डोक्यांमध्ये ब्राह्मण वर्ग म्हणायची गरज नाही, सगळेच या गोष्टीशी सहमत असतात असं समजायचं कारण नाही. ज्या डोक्यामध्ये ब्राह्मणवाद शिल्लक आहे त्यांनी सध्याचं राजकारण जरा तपासून पाहिलं पाहिजे. सध्या जे काही सत्तेचं राजकारण आहे हे सत्तेचं राजकारण ब्राह्मण द्वेषाच्या पायावर उभं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. ब्राह्मण द्वेषाचा पाया जातीचं संख्याबळ अधिक मुस्लिम तुष्टीकरण म्हणजे सत्तेचं राजकारण. कुठल्याही गुणवत्तेची गरज नाही, कुठल्या कर्तृत्वाची गरज नाही, असं हे सत्तेचं राजकारण ब्राह्मण द्वेषाच्या पायावर उभं आहे. हे पटवून देण्याची गरज आहे का? पटवून देण्याची गरज आहे का? मुळीच नाही. निवडणूक आली ना की वर्ष दीड वर्ष अगोदर काहीतरी घटना घडवली जाते, बोंब मारली जाते, मनुवाद, ब्राह्मणवाद, RSS. आम्हाला डोळे दिलेत की नाही, आम्हाला कान दिलेत की नाही, यावर कधी कोणी ब्राह्मण वर्ग असेल, नेता असेल, कोणी काही व्यक्ती असेल प्रतिक्रिया दिली आहे? नाही, प्रतिक्रिया देत नाहीत. पण हे चालू आहे, काहीतरी घटना घडवायची, मनुवाद, ब्राह्मणवाद, RSSच्या नावाने बोंब मारायची.
हे आम्ही कधी लक्षात घेणार? हे गोष्ट लक्षात घ्यावी लागेल आणि आत्मशोध घ्यावा लागेल. कर्तृत्व सांगत न बसता दोषांचं निरसन करावं लागेल. आपण आपल्या बाजूने संवादाला सुरुवात करावी लागेल. संवादाचा मार्ग मोकळा करावा लागेल. ही झाली आता एक बाजू. आता दुसरी बाजू मी जरा स्पष्टच विचारतो बरं का, रागवू नका. बहुजन वर्ग किंवा दलित समाज किंवा ब्राह्मणेतर जे कोणी आहेत, हे सर्वांना जरा मी स्पष्टच विचारतो, नाराज होऊ नका, की ह्या ब्राह्मण द्वेषाच्या जंजाळात तुम्ही कुठवर अडकून राहणार आहात? कुठवर? भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर कधीतरी काळ सोकावणार आहे का? आजपर्यंत भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर कधीही काळ सोकावला नाही. इथून पुढे कधी सोकावेल याची कोणी गॅरंटी देऊ शकतो का? भ्रष्टाचार म्हणजे शिष्टाचार आहे का? भ्रष्टाचार म्हणजे शिष्टाचार असेल तर याला ब्राह्मणवाद जबाबदार आहे का? याला मनुवाद, RSS जबाबदार आहे का? असे अनेक प्रश्न आहेत. साखर कारखाने बुडाले, सहकारी बँका बुडाल्या, लाखोच्या पटीत शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ब्राह्मणवाद जबाबदार आहे का? मनुवाद, RSS जबाबदार आहे का? आता कोरोनाचं राजकारण, कोरोना चालू आहे, लॉकडाऊन चालू आहे, अजून वर्षभर चालेल, काही सांगता येत नाही. कोरोनाचं राजकारण नको एवढं उघडं पडलंय न्यायालयांमध्ये. देशभरात कोरोनाचं राजकारण न्यायालयांमध्ये नको एवढं उघडं पडलंय. मला जरा सांगाल का, या कोरोनाच्या राजकारणामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेचं किती नुकसान झालं? किती लोकांच्या रोजगाराचं नुकसान झालं? या कोरोनाच्या राजकारणामध्ये किती मृत्यू संख्या वाढली? आता कोरोनाचं राजकारण मान्य नसेल तर बाबा आता काय बोलावं? कोरोनाचं राजकारण नाकारायचं असेल तर मग राहिलं, मग आता काय बोलणार? काय बोलण्यात हाशिलच नाही. कोरोनाचं राजकारण देशभरात न्यायालयांमध्ये उघडं पडलंय, पटवून देण्याची गरज नाही. नुकसान पुन्हा एका समाजाचं झालं का? नुकसान फक्त ब्राह्मणांचं झालं, ब्राह्मणेतरांचं नाही, असं काही आहे का? सगळ्यांचं सारखंच नुकसान झालंय ना. आम्ही कुठवर भांडू शकतो? जोपर्यंत नुकसान अंगाशी येत नाही तोपर्यंतच आम्ही भांडण करू शकतो, भांडण तंटा आणि कलह चालू शकतो. नुकसान अंगाशी आल्यानंतरच सामंजस्य निर्माण होणार असेल तर याला काय म्हणावं? राजकारणाचा फायदा फक्त नेत्यांना आणि राजकारणाला, तोटा फक्त लोकांचा, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि कुठेतरी संवादाला सुरुवात झाली पाहिजे. आज नाही उद्या, उद्या नाही परवा, परवा नाही तेरवा, आम्हाला कुठल्या तरी टप्प्यावर नव्याने मुळापासून सुरुवात करावी लागणार आहे. हे माझ्यासाठी स्पष्ट आहे.
आता हा माझा गैरसमज असेल तर प्रश्न मिटला, पण माझ्यासाठी स्पष्ट आहे की कुठल्या तरी टप्प्यावर आम्हाला नव्याने सुरुवात करावी लागेल. त्यासाठी संवाद झाला पाहिजे, सर्वांनी मिळून संवाद केला पाहिजे. आपापले गुणदोष, पक्षपात, भेदभाव न करता सुधारून घेतले पाहिजेत. संवाद झाला पाहिजे. संवादातूनच निर्मिती होणार आहे. निर्मिती म्हणजे काहीतरी चांगलं. सर्वांनी मिळून संवाद केला पाहिजे. या संवादासाठी हा संवाद स्वधर्म म्हणजे सद्व्यवहाराच्या पातळीवरच होऊ शकतो. सर्वांनी एकत्र यावं, एक दुसऱ्याशी जोडून घ्यावं, गुणदोषांमध्ये पक्षपात, भेदभाव न करता परस्पर विश्वास आणि सहकार्य प्रस्थापित करावं. प्रत्येकाने परहिताला प्राधान्य द्यावं, म्हणजेच स्वधर्म. स्वधर्माला मानवतेचा मुलामा पाहिजे, ओलावा पाहिजे. यासाठी प्रत्येकाने एक दुसऱ्याशी कृतज्ञ राहिलं पाहिजे. कृतज्ञतेने परिपूर्ण असा स्वधर्म म्हणजेच सद्व्यवहार म्हणजेच सनातन धर्म. सनातन धर्माच्या पायावरच समृद्ध भारत उभा राहू शकतो, हे माझी तरी धारणा आहे. याविषयी दुमत होणार असेल तर हरकत नाही, त्याला इलाज नाही. माझ्याशी सहमत असाल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा, भरपूर शेअर करा. शेअर करून नवराष्ट्र निर्माणाचा पाया घाला. याच्यासाठी कुठलाही खर्च नाही, काही नाही. सबस्क्राईब करा, शेअर करा. तुमच्या काही सूचना असतील, माझ्यामध्ये काही सुधारणा तुम्हाला जाणवत असतील तर कमेंट करा. मी तुमच्या सूचना स्वीकारेन. काही आपत्ती असेल, काही हरकत असेल, आक्षेप असतील तर कमेंटमध्ये तुमचे आक्षेप नोंदवा. तर तो एक वेगळा संवाद होऊ शकतो. लाईक डिसलाईक अवश्य करा. लाईक डिसलाईक अवश्य करा. डिसलाईक केला तरी चालेल, पण निश्चितपणे करा. काहीतरी एक निश्चितपणे करा. मला तुमची बाजूही कळाली पाहिजे, दुसरं काही नाही. धन्यवाद.